नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. पाणीपुरी बघताबरोबर तोंडाला पाणी सुटलं ना, तर आज आपण मस्त कच्च्या कैरीचं चटपटीत चटकदार पाणीपुरीचं पाणी बनवलं आहे आणि त्याचबरोबर स्ट्रीट स्टाईल रगडासुद्धा बनवलेला आहे. त्याचबरोबर या पाणीपुरीचा रंग बघू शकताय तुम्ही, काय मस्त आलेला आहे. मस्त हिरवागार रंग टिकून राहण्यासाठी खास टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण स्ट्रीट स्टाईल रगडा कसा बनवायचा ते बघून घेऊयात. तर त्यासाठी रात्रीच पाण्यामध्ये मी 1 कप इतके पांढरे वाटाणे भिजत घातले होते. सकाळी ते चांगले भिजले होते आणि मी एका चाळणीमध्ये ते पूर्णपणे निथळून घेतले. आता कुकरमध्ये मात्र आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. तर इथे महत्त्वाची टीप आहे, वाटाणे चांगले मऊसूत शिजवून घ्यायचे आहे. यामध्येच आपल्याला 3 मीडियम साईजचे बटाटे, बघा असे कच्चे बटाटे साल काढून शिजवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये आता पुरेसं आपण पाणी टाकून घेऊयात, म्हणजे छान मऊसूत हे वाटाणे शिजतात. आता वाटाणा शिजतानाच आपल्याला यामध्ये पाव चमचा इतकी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच वाटाणा शिजवताना मीठ टाकल्यामुळे ना या वाटाण्यांना छान चव येते. त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण वाटाणा शिजवायला घेतो तेव्हाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता आधी हाय फ्लेमवर एक उकळी आणायची, त्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे मीडियम करायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर 5 शिट्ट्या करायच्या, म्हणजे वाटाणा अगदी मऊसूत शिजतो. आता आपण पाणीपुरी मसाला बनवूयात. त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये एक मोठा चमचा धने घेतले आहे, अर्धा चमचा जिरे आणि 3-4 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे. या ठिकाणी तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची असेल तर ती वापरली तरीही चालेल. छान खमंग असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत बघा मी इथे भाजून घेतला आहे. आता ताटामध्ये काढायचा आणि पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. हे मसाले पूर्ण गार झाले की एक तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा मग मिक्सरवर अशी सरबरी त्याची पावडर तयार करून घ्या. तर या ठिकाणी आपला हा पाणीपुरीसाठी लागणारा मसालासुद्धा रेडी झालेला आहे. आता मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये बघा मी इथे मीडियम साईजची तोतापुरी कैरी होती, जिची साल काढून अशी रफली चॉप करून घेतली आहे. तुम्ही हवं तर गावरान कैरीसुद्धा या ठिकाणी वापरू शकतात, पण गावरान कैरी खूप जास्त आंबट असते म्हणून तिची क्वांटिटी थोडी कमी घेतली तरीही चालेल. आता यामध्ये मी 1 वाटी भरून कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धी वाटी पुदिन्याची पानं घेतली आहे. त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. 1.5 चमचा मी यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला आता ही चटणी अगदी हिरवीगार तयार व्हावी यासाठी ना यामध्ये काही बर्फाचे क्यूब आणि थंडगार असं पाणी वापरायचं आहे. पुदिन्यामुळे बऱ्याचदा ही चटणी काळपट रंगाची तयार होते, मग पाणी चांगलं दिसत नाही. तर त्यासाठी ही टीप तुम्ही आवर्जून वापरून बघा. बर्फ टाकून ही पेस्ट तयार करायची आणि आता ही गाळून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. आता यामध्ये 3 कप पाणी टाकलेलं आहे थंडगार इतकं. 2 चमचे काळं मीठ टाकायचं आहे. रेग्युलर मीठ मी या ठिकाणी 1 चमचा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे मसाले करू शकतात. यामध्ये 1 मोठा चमचा इतकं बारीक चिरलेला गूळ टाकायचा आणि जो आपण धना, जिरा आणि मिरची भाजून तयार केलेला मसाला आहे तो साधारण 2 ते 2.5 चमचे मी यामध्ये घातलेला आहे. छान याला मिक्स करायचं आहे. थोडेसे बघा लिंबाचे काप मी यामध्ये टाकले आहे, म्हणजे पाणी दिसायला खूप छान दिसतं. त्याचबरोबर कैरीचे कापसुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि थोडेसे बर्फाचे क्यूब टाकायचे. इथे एक माझा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. जेवढं हे पाणी मुरतं ना तेवढं हे चविष्ट लागतं. त्यामुळे जर तुम्हाला ही संध्याकाळी पाणीपुरी खायची असेल तर मी सजेस्ट करेल सकाळीच हे पाणी तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात, म्हणजे अजूनच चविष्ट लागतं. एकीकडे कुकरची पूर्णपणे वाफ निघाली होती आणि आपला रगडा पूर्णपणे शिजलेला आहे. आता आपण तो एका पॅनमध्ये काढून घेतला आहे. आपण अगदी स्ट्रीट स्टाईल हा सर्व करणार आहोत बघा. तुमच्याकडे असा पॅन नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा ह्याला असं मॅश करून घेऊ शकतात आणि याला आता व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आणि असं एक मधोमध असं होल करायचं, जसं स्ट्रीट स्टाईल केलेलं असतं त्याच पद्धतीने. बाजूने थोडी पुदिन्याची पानं आणि कोथिंबिरीने मी याला सजवलेलं आहे. आता आपण रगडा तयार करून घेऊयात. तर मी गॅस ऑन केलेला आहे, तर मंद गॅस ठेवायचा आहे. थोडासा रगडा मधोमध घ्यायचा, यावर तयार केलेलं पाणी आणि तयार केलेला मसाला थोडासा टाकायचा आहे. याला छान मिक्स करायचं आणि आपल्या या पुऱ्यांमध्ये हे रगडा आपल्याला भरून घ्यायचा. तर ह्या कुरकुरीत पुऱ्या कशा बनवायच्या घरच्या घरी अगदी स्ट्रीट स्टाईल, याची रेसिपीसुद्धा मी पूनम बेसिक रेसिपीवर आधीच अपलोड केली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. 100% पाणीपुरीच्या पुऱ्या अगदी कुरकुरीत तयार होतात. तुम्हीसुद्धा अशी चटपटीत चटकदार कच्च्या कैरीची पाणीपुरी एकदा नक्की करा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.